वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला आत्ताच लाईक करा कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओमध्ये जी आकडेवारी येते सद्यस्थितीमध्ये समोर त्यानुसार शिक्षक भरती कदाचित 18,000 सुद्धा पार जाणार आहे. सगळी आकडेवारी सांगणार आहे. 36 जिल्हा परिषदांमध्ये एकूण जागा ज्या आहेत, टोटल जागा किती आहेत, काय आहेत, कोणकोणत्या ठिकाणच्या आहेत. फक्त मी विशेष गोष्ट करतोय फक्त जिल्हा परिषदांची. ठीक आहे, फक्त झडपीची माहिती सांगणार आहे. सोबत बाकीच्या काही गोष्टी आहेत किंवा बाकीच्या काही जागा आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती खबरदारी सुद्धा सांगणार आहे की कोणत्या कोणत्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जसं तुम्हाला सांगेल मी नंतर समोर व्हिडिओमध्ये. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ जो आहे स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत बघा आणि खाली तुम्हाला हाईप किंवा लाईकचं बटन दिसत असेल त्याला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आपण ठरवलं होतं की बाबा भरती प्रक्रिया जी आहे किंवा जाहिराती ज्या प्रमाणात येत आहेत आणि शासकीय लेवलवरून ज्या पद्धतीनं अगोदरच अनाऊन्स केलं गेलं होतं की 15,000 ते 18,000 पर्यंत पदभरती केल्या जाईल. तर त्यामध्ये एक थोडा ट्विस्ट आहे आणि चांगला मोठा ट्विस्ट आहे. ट्विस्ट कसा आहे बघा, सद्यस्थितीमध्ये जी आकडेवारी पवित्र पोर्टलवर येते आणि ज्या आस्थापना आणि त्यांच्या ज्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतात त्यांची जी आकडेवारी आहे ती खूप मोठी आहे. त्याच्यामुळं हा जो आकडा आहे हा आकडा कदाचित 18,000 सुद्धा पार जाण्याची शक्यता आहे. आता कशामुळे म्हणतोय मी, सगळे जागेंची आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे. फक्त विदाऊट इंटरव्ह्यूसाठी मी जागा सांगतोय तुम्हाला. बाकीच्या तुम्ही इमॅजिन करा की बाकीच्या कोणकोणत्या किती जागा येऊ शकतात. ठीक आहे, तर आपण माहिती सुरू करूया. टोटल माहिती सांगणार आहे, न स्किप करता व्हिडिओ बघा. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. आणि हा एवढी मेहनत घेतली आहे, व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यांमधली कशा प्रकारे आकडेवारी समोर आली ती बघूया. ठीक आहे, सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 जुलैपर्यंत मुदतवाढ होती. आता मुदतवाढ वाढून 20 जुलैपर्यंत मुदतवाढ आहे. त्याच्यामुळे अजून सुद्धा खूप सारे दिवस आहे जाहिराती अपलोड होण्यासाठी आणि खूप साऱ्या जाहिराती अजून सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहेत आणि त्या सुद्धा येणार आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये. ठीक आहे, आता बघूया कोणकोणत्या कशा प्रकारे आकडेवारी आहे. तर सगळ्यात महत्त्वाची आकडेवारी बघा कोणकोणती आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया कोणकोणत्या ठिकाणी किती पदसंख्या रिक्त आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले अगोदर आहे मुंबई. मुंबईमध्ये BMCच्या जागा आहेत त्या जवळपास 450-400च्या आसपास जागा आहेत. त्याच्यामध्ये विशेष क्रीडा शिक्षक आणि कार्यानुभव शिक्षक यांच्या सुद्धा जागा आहेत. दुसरा जिल्हा जो येतो तो येतो भंडारा. भंडाऱ्यामध्ये 700 पदसंख्या रिक्त होती. 700 पदसंख्येपैकी 80% पदसंख्या जर आपण कपात केली तर जवळपास 600च्या आसपास जागा ज्या आहेत भंडाऱ्यामधून आपल्याला येणार आहेत किंवा भंडाऱ्यामधून येत आहेत. नंतर आहे उदाहरणार्थ जर आपण बाकीच्या गोष्टी बघितल्या, नाशिक जर बघितलं आपण तर नाशिकमध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी नाशिकमधून येते. उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तर जवळपास 1000च्या आसपास जागा ज्या आहेत फक्त एकट्या नाशिक जिल्ह्यामधून येणार आहे. ठीक आहे, दुसरा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूरमध्ये अगोदर वॅकन्सी किंवा शिक्षक अतिरिक्त होत होते, पण तरी सुद्धा माध्यमिकच्या ज्या जागा आहेत, माध्यमिक किंवा वर्ग 1 ते 8च्या म्हणूया आपण. ठीक आहे, वर्ग 1 ते 8च्या ज्या जागा आहेत जवळपास 500च्या आसपास किंवा 500-550च्या आसपास जागा ज्या आहेत सोलापूरमध्ये येऊ शकतात. सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन दिसते त्यानुसार. ठीक आहे, जी आकडेवारी समोर येते किंवा अपडेट आपल्यापर्यंत आली त्यानुसार. नंतर आहे यवतमाळ जिल्हा जो आहे तो यवतमाळमधून जवळपास 700 वॅकन्सी ज्या आहेत यवतमाळमधून एकट्या यवतमाळमधून येणार आहेत आणि 80% पदभरतीनुसार या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला अपलोड होतील. आता या जास्तीत जास्त यापैकी ज्या जाहिराती आहेत त्या पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की यापैकी जास्तीत जास्त जाहिराती पोर्टलवर अपडेट आहेत. ठीक आहे, आता बघूया पुढची गोष्ट आहे ती पुणे झडपी जी आहे. पुण्याच्या जवळपास एकूण जागेची आकडेवारी जर बघितली आपण तर 700-750च्या आसपास होती, पण त्यापैकी PCMCच्या जागा होत्या 170 आणि बाकीच्या उरलेल्या जागा ज्या आहेत जवळपास 593च्या आसपास जागा ज्या आहेत तर पुणे झडपीच्या होत्या. ठीक आहे, एवढ्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला येणार आहे. नंतर आहे नागपूर. नागपूरमधून चांगल्या प्रकारे व्हॅकन्सीज येणार आहे. जवळपास नागपूरची व्हॅकन्सी किती येणार आहे तर जवळपास 400-450 व्हॅकन्सीज नागपूर झडपीमधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग ग्रामीण भागामध्ये किंवा बाकीच्या ज्या नगरपालिका महानगरपालिका आहेत त्याच्यामधल्या वेगळ्या जागा आणि खाजगीच्या जागा आहेत त्या तर वेगळ्याच आहे. ठीक आहे, आता बघूया चंद्रपूरमधून किती व्हॅकन्सी येणार आहेत. तर मी सांगितलं तुम्हाला चंद्रपूर, गडचिरोली असे जिल्हे आहेत ज्याच्यामधून जास्तीत जास्त जागा येणार आहे. चंद्रपूरमधून जवळपास 598 जागा ज्या आहेत त्या येणार आहेत आणि चंद्रपूरमधून 600च्या आसपास जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला अपलोड होणार आहेत. ठीक आहे, आता बघूया अमरावती. अमरावतीमध्ये 1 ते 8च्या जागा ज्या आहेत जवळपास 520च्या आसपास जागा आहेत. त्याच्यामध्ये उर्दू मीडियमच्या जागा आहेत 80 जागा ज्या आहेत त्या आणि सोबत काही मराठी मीडियमच्या आणि काही इंग्लिश मीडियमच्या जागा आहेत. आता मी तुम्हाला एक गोष्ट अजून क्लिअर करू इच्छितो, याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या मराठी मीडियमच्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट इंग्लिश मीडियमची आहे आणि नंतर त्याच्यासोबत उर्दू मीडियमचे आहे. म्हणजे एक नंबर मराठी मीडियम, दुसरं मीडियम जे आहे ते उर्दू मीडियम आणि तिसरं मीडियम ते इंग्लिश मीडियम आणि उरलेल्या जागा ज्या आहेत ते हिंदी मीडियम किंवा इतर मीडियमला जाणार आहे. ठीक आहे,
आता गोष्ट करूया. आणि हा, या ज्या जागा आहेत या जागा फक्त वर्ग 1 ते 8च्या, जास्तीत जास्त वर्ग 1 ते 8च्या आहेत. आणि वर्ग 1 ते 12 पर्यंत म्हणजे 9वी 10वी साठी सुद्धा आता काही जिल्हे असे ज्याच्यामधून 11वी 12वी आणि 9वी 10वी साठी सुद्धा जागा येतात. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक सांगितलं होतं की 11 12वी किंवा 9वी 10वी साठी खूप साऱ्या जागा येणार आहेत. त्याच्या संदर्भात मागची व्हिडिओ आहे, तुम्ही ते बघून घ्या. ठीक आहे. आता गोष्ट करूया आपण फक्त विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि त्या गोष्टी करतोय आपण. ठीक आहे. 11वी 12वीचा जो व्हिडिओ आहे किंवा 9वी 10वीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या संस्था आहेत विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. काल मी व्हिडिओ टाकला, तो व्हिडिओ बघून घ्या. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, पुढची काय आहे. पुढे आहे भंडारा. भंडाऱ्यामध्ये जवळपास 700च्या आसपास भंडारा सांगितलं की मी तुम्हाला, आय थिंक भंडारा सांगितलं तुम्हाला. अहिल्यानगर जे आहे, अहिल्यानगरचे जवळपास 250 वॅकन्सीज आहेत, त्यासुद्धा पोर्टलवर येणार आहेत. नंतर पालघर जिल्ह्यामधून सर्वात जास्त वॅकन्सीज आहेत, जवळपास 900 वॅकन्सीज ज्या आहेत, 900 प्लस जागा ज्या आहेत पालघर जिल्ह्यामधून येणार आहे. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये जवळपास 500 550 जागा आहेत, त्या पवित्र पोर्टलवर येणार आहे. गोंदियामध्ये 593 जागा आहेत. साताऱ्यामधून जवळपास वर्ग 1 ते 8 साठी 300 350च्या आसपास जागा आहेत. कोल्हापूर 1100च्या आसपास जागा आहे, पण 1100 जागा येणार नाही. 80% पद भरतीनुसार त्यापैकी काही जागा थोड्याफार कमी होऊन जवळपास 600 700च्या आसपास जागा ज्या आहेत, 700 750च्या आसपास जागा ज्या आहेत कोल्हापूरमध्ये येतील. रायगडमधून 400 प्लस वॅकन्सी येणार आहे. सिंधुदुर्गमध्ये 600च्या आसपास वॅकन्सी येणार आहे. आता या झाल्या मी तुम्हाला ज्या मेन महत्त्वाच्या ज्या झडपी होत्या त्यांच्या जागा ज्या आहेत, ज्या पवित्र पोर्टल आल्या त्या संदर्भात मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. आता यातल्या जागा ज्या आहेत काही पवित्र पोर्टल अपलोड झाल्या. आता यांची जर एकूण आकडेवारी जर केली तर ती आकडेवारी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. एकूण आकडेवारी किती होते त्यानंतर आपण डिसाईड करूया. पण ती गुड न्यूज देण्या अगोदर मी तुम्हाला बाकीचं सुद्धा सांगतो. बघा, आदिवासी विभाग जे आहे, आदिवासी विभागाच्या शाळा यावर्षी नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. आदिवासी शाळेच्या ज्या किंवा आदिवासी विभागाच्या ज्या आश्रम शाळा आहेत त्यांच्या जागा येणार आहेत. आणि जवळपास आदिवासी विभागाच्या जर तुम्ही विचार करणार नाही, जवळपास 1500च्या प्लस वॅकन्सीज म्हणजे 1500 ते 2000 वॅकन्सीज आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहेत, आश्रम शाळा, त्यामधून येणार आहे. ठीक आहे. आता गडचिरोली जर बघितलं आपण तर गडचिरोलीमध्ये 1000 प्लस वॅकन्सीज आहेत, पण त्यापैकी 800 वॅकन्सीज पवित्र पोर्टल येणार आहे. वाशिम आणि वर्धा जे आहे त्याच्या माहिती अशी कळते की बुलढाणा जे आहे, बुलढाणा याच्याबद्दल आपण सांगितलं नव्हतं. बुलढाणा झडपी काम सुरू आहे. वर्धा मधून 165च पद येणार आहेत, पण त्याच्यासाठी संदर्भात सुद्धा अपडेट येत आहेत. वाशिम जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा रोस्टर अपूर्ण आहे. तर या गोष्टी ज्या आहेत सध्या करंट सिच्युएशनमध्ये आहेत. ठीक आहे. आता बघूया की आता कोणकोणत्या जागा आहेत ज्या जास्त आहेत. ठीक आहे. आता बघा, इथे जर आपण बाकीच्या ज्या मी तुम्हाला मोठमोठ्या संस्था सांगितल्या होत्या कोणत्या, रयत शिक्षण संस्था सातारा, स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर, नंतर शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आणि सोबत सरस्वती भवन छत्रपती संभाजीनगर, आणि सोबत अजून एक संस्था आहे मराठा शिक्षण प्रसारक मंडळ. यांच्या ज्या जागा आहेत तर या जागांची आकडेवारी जर बघितली आपण तर ती आकडेवारी जाते जवळपास 1,500-2,000 किंवा 2000च्या आसपास ती आकडेवारी जाते. 2000च्या आसपास, जेमतेम 2000च्या आसपास जागा येतात त्या मोठमोठ्या संस्थेच्या 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी. म्हणजे 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी खूप मोठ्या जागा ज्या आहेत यावर्षी चांगल्या येत आहेत. आणि मी आतापर्यंत जेवढी आकडेवारी सांगितली ती 1 ते 8ची होती. म्हणजे 1 ते 5च्या जागा सर्वात जास्त येणार आहे आणि नंबर 2 6 ते 8च्या जागा येणार आहे. आता ही जर टोटल आपण एकूण आकडेवारी केली तर एकूण आकडेवारी किती जागांची आहे किंवा किती जागा आतापर्यंत पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत बघा. जवळपास शासनाचं जे म्हणणं होतं की बॉस 15,000 ते 18,000 पर्यंत पदभरती जाऊ शकते किंवा जाणार आहे. कारण की त्यानुसार जी करंट सिच्युएशन होते त्या दिवशी त्यानुसार त्यांचं स्टेटमेंट आलेलं होतं. आणि आता जाहिरातींचा जो ओघ आहे येणारा, जाहिराती ज्या येत आहेत, काही जाहिरातींना थोड्या अडचणी येत आहेत, तांत्रिक अडचणी आहे. काही जाहिरातींचं रोस्टर जे आहे त्याचा प्रॉब्लेम आहे, काहींचं रजिस्ट्रेशन बाकी आहे, काहींना अपलोडमध्ये प्रोसेसमध्ये आहे. जाहिराती रिजेक्ट झाल्यानंतर परत करेक्शन करून द्यावं लागतात. त्याच्यामुळे या एकत्रित एकूण ज्या जागा आहेत तर एकूण जागा जवळपास ज्या जाणार आहेत त्या जवळपास 15-16 हजाराच्या आसपास ज्या आहे मी तुम्हाला ज्या जागा सांगितल्यात यांची आकडेवारी भरते. म्हणजे सद्यस्थितीमध्ये जर आपण विदाऊट इंटरव्ह्यूची जर जागा जरी बघितल्या तरी सुद्धा फक्त जिल्हा परिषदेच्या जरी जागा भरणं म्हणल्या तुम्ही तर 10,000 प्लस जागा येतात जिल्हा परिषदेच्या. म्हणजे 10,000 प्लस वॅकन्सी जिल्हा परिषदेच्या येत आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा अजून मनपा नपा समाविष्ट करायचा त्याच्यामध्ये 2-4 हजार जागा ज्या आहेत त्या. नंतर सोबत एवढ्या जागा झाल्यानंतर आदिवासी विभागाच्या जागा ज्या आहेत त्या जवळपास 1,500-2 हजार जागा ज्या आहेत त्या म्हणजे 14-15 हजार. नंतर अजून कोणत्या राहिल्या मोठमोठ्या ज्या संस्था आहेत ज्या 9वी 10वी 11वी 12वीसाठी जागा देणार आहेत 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी, रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, या सगळ्या संस्था ज्या आहेत मोठमोठ्या संस्था तर विदाऊट इंटरसाठी त्यांच्या जागा येणार आहेत. त्यात जवळपास 2,000 किंवा 2,200च्या आसपास जागा आहे. एकूण जर आकडेवारी बघितली आपण तर ती आकडेवारी जाते जवळपास आता 15-16-17 हजाराच्या आसपास एवढीच आकडेवारी जाते. आणि आता तुम्ही विचार करा की अजून याच्यामध्ये भर पडायची राहिली आहे कशाची, कला क्रीडा शिक्षक जे आहेत त्यांच्या जागा, विशेष म्हणजे अध्यापक विद्यालयाचा अजून कन्फर्म नाही. नंतर सोबत विशेष शिक्षक पद भरती जी आहे त्यांच्यासाठी सुद्धा जागा येते.
नंतर अजून याच्यामध्ये मी मेन पॉईंट हा नाही सांगितला की बाबा खाजगीच्या किती जागा येणार आहेत. आणि मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहेत तर जिल्हा परिषदेच्या जागांपेक्षा कितीतरी पटीने जास्त जागा खाजगीच्या येणार आहेत. तर मग तुम्ही म्हणाल बाबा खाजगीच्या जागा सुद्धा 10,000च्या आसपास येऊ शकतात का? तर ती अंदाजे किंवा आकडेवारी आपण ती आता नाही सांगू शकत, पण सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला एवढं करेक्ट सांगू शकतो की जी ऑथराईज किंवा जी पूर्ण माहिती आहे ती मी तुम्हाला अशी सांगेन की खाजगीच्या भरपूर जागा येणार आहेत. म्हणजे वर्ग 1 ते 5च्या 6 ते 8च्या जागा येतील थोड्याफार, म्हणजे वर्ग 1 ते 5च्या 6 ते 8च्या येतील. 9वी 10वी 11वी 12वीच्या भरपूर प्रमाणात जागा ज्या आहेत 11वी 12वीसाठी येतील. पण मग कसं येतील, एखाद्या शाळेमधून 4-5 पदसंख्या, 6-7 पदसंख्या अशा जागा येतील. पण ती जर आकडेवारी बघितली तुम्ही खाजगीची तर ती आकडेवारी भरपूर निघणार आहे. त्याच्यामुळं माझा अंदाज जो आहे तो असा आहे की भरती प्रक्रिया 18,000 टप्पा जो आहे किंवा 18,000 पदं जे आहेत ते पार करण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये एक अजून एक ट्विस्ट आहे. तुम्ही म्हणाल की ही खूप आनंदाची बातमी आपल्यासाठी, 18,000पेक्षा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टल येणार आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर जाहिराती पूर्णपणे अपलोड झाल्या तर जाहिराती जर ज्या येत आहेत अप्रूव्ह झाल्या तर सर्व जाहिराती अप्रूव्ह होणं आवश्यक आहे. सगळ्यात अगोदर पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. जाहिराती अप्रूव्ह होणं आवश्यक आहे. अप्रूव्ह झाल्यानंतर मग त्यांना ग्रीन सिग्नल मिळालं की जाहिरात अपलोड झाली तर आपल्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजे जेवढे पवित्र पोर्टलवर जागा येतील तेवढ्यांसाठी पदभरती होणार आहे. पण मग जर समजा काही जाहिराती पवित्र पोर्टल अपलोड होऊ शकल्याच नाही, काही कारणास्तव, तर त्यामुळे जागा ज्या आहेत अडकतील. तर त्या तसं होऊ नये. त्याच्यामुळे जे आहे आपलं असं म्हणणं आहे की 18,000पेक्षा जास्त पदांची पदभरती होऊ शकते आणि कदाचित हा आकडा खूप मोठा होऊ शकतो. तुम्ही इमेजिनही केलं नसेल एवढ्या मोठ्या पदांची आकडेवारी 19,000 20,000च्या आसपास जे आहे किंवा त्याच्याही समोर जागा ज्या आहेत जाऊ शकतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं आपण महत्त्वाची माहिती बघतोय, 36 जिल्ह्यामधली जिल्हा परिषदेची, महानगरपालिका, नगरपालिकेच्या जागा तर येणारच आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून काही ना काही थोड्याफार का होत नाही. मराठवाड्यात अशी कंडिशन आहे की जिथून कमी प्रमाणात जागा येतील पण तरीसुद्धा जालना, छत्रपती संभाजीनगर किंवा आणखीन हिंगोली किंवा अजून त्याच्यामध्ये आहे उस्मानाबाद किंवा वेगवेगळे जे जिल्हे आहेत त्याच्यामधून थोडीफार आकडेवारी येणार आहे. बीड आहे, नंतर अजून बाकीचे काही जिल्हे आहेत जे मराठवाड्यात येतात त्याच्यामधून सुद्धा काही ना काही वॅकन्सी येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामधून जिल्हा परिषदेची थोडीफार का होत नाही वॅकन्सी येणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये खरोखर वॅकन्सीज आहेत त्यांची भरपूर आकडेवारी पवित्र फोटो येणार आहे. तर अशा प्रकारे ज्या आहेत या सर्व जागा ज्या आहेत मी तुम्हाला सांगितल्या आहेत. करंट सिच्युएशन काय आहे ती तुम्हाला मी सांगितली आणि आता तुम्हाला खबरदारी काय घ्यायची ते सांगून देतो. जर समजा पवित्र पोर्टलवर या सगळ्या जागा तुम्हाला दिसत आहेत, आता दिसतील काही दिवसामध्ये, ज्यावेळेस 20 जुलै येईल तर 20 जुलैला आपल्याला सगळी आकडेवारी करणार आहे. तोपर्यंत होप करूया, आशा करूया की आकडेवारी जी आहे 18,000 नाही, 20,000 नाही, 22,000पर्यंत जावी आणि जास्तीत जास्त पदांसाठी शिक्षक पद भरती जी आहे 2025-26 व्हावी. तर आय होप आपण जे आकडेवारी सांगितली होती की 12,000 मिनिमम आणि जास्तीत जास्त 15-16,000पर्यंत पदभरती होईल. पण तरीसुद्धा जोपर्यंत जाहिराती पूर्ण अपलोड होत नाही तोपर्यंत आपल्याला बघावं लागेल की नेमक्या जाहिराती किती अपलोड झाल्या. जाहिराती येताना वॅकन्सीज खूप साऱ्या दिसत आहेत आणि जास्तीत जास्त वॅकन्सी यावर्षी कदाचित शिक्षक भरतीमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे मी म्हणलं की कदाचित हा जो आकडा आहे 18,000 पदांची जी पदभरती आहे त्याला सुद्धा ही आकडेवारी कदाचित त्याला ओव्हरटेक करू शकते किंवा कदाचित त्याच्यासमोर सुद्धा जाऊ शकते. आता नेमकी किती पदांसाठी पदभरती होणार, तुमचं जे आन्सर आहे 15,000 होणार किंवा 12,000 होणार किंवा 18,000 होणार किंवा 20,000 पदांसाठी होणार किंवा त्यापेक्षाही जास्त होणार, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हा जो व्हिडिओ आहे खूप मेहनतीनं बनवला आहे, तुमच्यापर्यंत माहिती आणली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली या व्हिडिओला हाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.